पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 10 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आला। परिसरात त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। पिंपळवंडी गावातील 10 वर्षीय चिमुकली मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती। याबाबत तिच्या वडिलांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। दरम्यान मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ओढ्याच्या कडेला झाडाझुडपांमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक तपासात चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या घटनेची माहिती समोर येताच संपूर्ण परिसरातून संतापाची लाट उसळली। घटनेच्या निषेधार्थ आज संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत। पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येतंय। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे। आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। दरम्यान या प्रकरणात एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। रास्ता रोको आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। या संतप्त आंदोलनामुळे प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान निर्माण झालंय। आता या प्रकरणाच्या तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं आणि चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला काय कारवाई होते याकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचं लक्ष लागलंय।